जी भूतानची सीमा आहे, डोकलाममध्ये कशा प्रकारचा क्रायसिस निर्माण झाला होता हे आपल्याला आठवत असेल. आणि म्यानमार सीमेमधून काय होतं तर तिथून शस्त्रांची तस्करी होते. त्याच्याशिवाय अफगाणच्या चरस आणला जातो. काही म्यानमारचे लोक, खास तर काही जनजाती जी म्यानमारमध्ये अशांतता असल्यामुळे त्यांनी भारतामध्ये, मिझोराममध्ये आणि अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केलेली आहे. तर या सगळ्या समस्या अरुणाचल प्रदेशला या या समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच सीमावर्ती भागामध्ये 1985 ते 88 या सालामध्ये मी तैनात होतो. तर त्यामुळे या सगळ्या भागामध्ये मी पेट्रोलिंग केलेलं आहे, गस्त घातलेली आहे. अगदी सीमावर्ती भागामध्ये 6-6, 7-7 दिवस आम्हाला चालावं लागायचं. कारण त्यावेळेला जे रस्ते होते ते भारत चीन सीमेपासून कुठे 100 किलोमीटर मागे, तर कुठे 120 किलोमीटर मागे, तर कुठे 50-60 किलोमीटर मागे एवढे होते. आणि अरुणाचल प्रदेश जो आहे हा भाग अतिशय डोंगराळ आहे आणि 1000 फुटापासून तर 8-9 हजार फुटापर्यंत डोंगरांची उंची आहे, ती तिथे वाढते. या भागामध्ये जिथे 7-8 हजार फुटाहून जास्त सीमा वरती आहे तिथे 6 महिने किंवा 4 महिने बर्फ पडतो. तर त्यामुळे या भागात थंडी अतिशय असते आणि काम करणं हे अतिशय कठीण होतं. मला आठवतं आहे की जुन्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला इथे तैनातीला जायचो आणि पुण्यामधून प्रवास करायचो, तर पुण्यामधून पहिले गाडी मुंबईला घेऊन जायची. मुंबईवरनं ट्रेन बदली करायची. 2 दिवसाचा प्रवास करून आम्ही कलकत्त्याला पोचायचो. कलकत्त्याला 1 रात्र थांबावं लागायचं. त्यानंतर न्यू बोंगाईगाव एक्सप्रेसमध्ये बसावं लागायचं. ती 24 तास घ्यायची. ती तुम्हाला बोंगाईगावला घेऊन जायची आणि बोंगाईगावमध्ये पुन्हा तुम्हाला मध्ये ब्रेक करावा लागायचा आणि तुम्हाला नंतर सेलापत्तर एक्सप्रेस या ट्रेनमध्ये बसावं लागायचं. ती तुम्हाला 1 रात्रीचा प्रवास करून सेलापत्तरला पोचवायची, जिथे तुम्हाला उतरावं लागायचं. आणि तिथून मग सैन्याची गाडी तुम्हाला मिळायची, ज्यामधून जाण्याकरता तुम्हाला अलॉंग, जिथे आमचं पोस्टिंग होतं, जे तिथलं एक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, आम्हाला संपूर्ण प्रवासाला 8 ते 9 दिवस लागायचे. परंतु आता दळणवळणाची साधनं इतकी चांगली झालेली आहे की पुण्यावरनं एक विमानसेवा सरळ आपल्याला गुवाहाटीला घेऊन जाते 3 तासामध्ये. रात्री 2:30ला विमान पुणे एअरपोर्टवरनं असतं आणि सकाळी 5:30ला ते गुवाहाटीला पोहोचतं. परंतु त्यानंतर गुवाहाटीला तुम्हाला 2 तास थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर गुवाहाटीवरनं तुम्हाला दिब्रुगडला जाणारं विमान मिळतं, जे तुम्हाला 1 तासाच्या आत दिब्रुगडला पोहोचवतं. आणि त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला टॅक्सी घेऊन बाय रोड प्रवास करावा लागतो आणि 4.5 तासाचा प्रवास करून आम्ही जे दिब्रुगडवरून निघालो ते आम्ही पोहोचलो अलॉंगमध्ये, जिथे मला त्या रात्रीचा मुक्काम करायचा होता, जिथे माझं याआधी पोस्टिंग होतं. म्हणजे सांगायचं असं की ज्याला आम्ही 8 ते 9 दिवस प्रवास करायला लावायचो, तर ते पुण्याला रात्री 2:30ला प्रवास केला. घरून मी रात्री 11:30 वाजता निघालो आणि सकाळी 12-12:30पर्यंत आम्ही, म्हणजे 12 तासामध्ये आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचलो होतो. केवढी मोठी क्रांती आहे याची कल्पना त्याच लोकांना येऊ शकते ज्यांनी जुन्या काळांमध्ये या रस्त्यांवरती प्रवेश केलेला आहे. आता मी आपल्याला या 11 दिवसामध्ये आम्हाला काय बघायला मिळालं याविषयी सांगण्याचा प्रयत्न करीन. मी पुन्हा एकदा 85 ते 88 साली सुद्धा या भागात तैनात होतो. 1992 ते 95मध्ये सुद्धा इथे तैनात होतो. त्याच्यानंतर अनेक वेळा मी अभ्यासी दौरे या भागामध्ये केले. परंतु 2016 नंतरचा हा पहिला प्रवास होता, ज्यामुळे नेमकं परिस्थिती कशी आहे ती बघायला मिळेल. आणि मी फक्त विश्लेषण करीन की जी प्रगती झालेली आहे त्यामुळे भारत चीन सीमा सुरक्षित करण्यामध्ये आपल्याला कसं यश मिळालेलं आहे. लक्षात असावं की या म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि त्या बाकी 7 सिस्टर्स आहेत यांच्या 98% सीमा या प्रदेशाला, म्हणजे नेपाळ असो की भूतान असो की चीन असो की म्यानमार असो की बांगलादेश असो, याला लागलेला आहे. आणि केवळ 2% सीमा जो सिलिगुडी कॉरिडॉर नावाचा भाग आहे तिथे भारताशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे त्या इथल्या लोकांच्या मनामध्ये कार्य दुरावा नावाचा एक प्रकार सुरू होतो आणि
बांगलादेशी घुसखोरी किती जगजाहीर आहे याची आपल्याला कल्पना आहे. आज भारतामध्ये 5 ते 6 कोटी तरी बांगलादेशी घुसलेले असावेत. तर आपण जोपर्यंत अरुणाचल प्रदेशमध्ये बघतो, या राज्यामध्ये 26हून जास्त जमाती आहेत, म्हणजे ट्राईब्स आहेत, आणि त्यांच्या उपजमाती ज्या आहेत त्या जवळजवळ 100 आहेत. जुन्या काळामध्ये एक असा दृष्टिकोन होता की आपण या भागाची प्रगती करू नये, कारण जर प्रगती केली तर चीन अरुणाचल प्रदेशवरती हल्ला करून अरुणाचल प्रदेशला कॅप्चर करेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की चीनची भारतीय सैन्यासमोर टीका लागण्याची काही फारशी परिस्थिती नाही, परंतु आपल्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये मात्र अशी भीती होती की या भागाचा विकास करू नये आणि त्याच्यामुळे चीन हल्ला करणार नाही. त्याच्यामुळे रस्तेच बांधले जात नव्हते. आता रस्ते बांधण्याचं धोरण हे बदली करण्यात आलेलं आहे. सगळ्या सीमावर्ती भागात वेगाने नितीन गडकरी आणि बॉर्डर रोड टास्क फोर्स वगैरे रस्ते बांधतायत आणि त्यामुळे अक्षरशः या भागामध्ये दळणवळणाची साधनं सुधारलेली आहेत. जी रेल्वे आहे प्रचंड प्रमाणामध्ये रेल्वे लाईन्स तयार केलेल्या आहे. आणि आपल्याला माहिती असेल की जो ईशान्य भारत आहे त्याच्या मध्य भागामध्ये ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते आणि ती ईशान्य भागाला 2 मोठ्या भागामध्ये वाटते. एक तर ब्रह्मपुत्रेच्या उत्तरला असलेला भाग त्याला नॉर्थ ऑफ ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं आणि ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेला असलेला भाग ज्याला साऊथ ऑफ ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं. जुन्या काळामध्ये ब्रह्मपुत्रा नदी पार करण्याकरता एकच पूल होता जो गुवाहाटीला होता. म्हणजे जर भारतीय सैन्याने समजा मिझोराम, नागालँड, मणिपूर या भागातून जर अरुणाचल प्रदेशच्या सीमेकडे जायचं असेल तर तुम्हाला 8-9 तासाचा प्रवास करून पहिले गुवाहाटीला यावं लागायचं आणि गुवाहाटीवरनं नदी पार करून मग तुम्ही अरुणाचलमध्ये यायचा आणि तिथून मग वेगवेगळ्या भागांमध्ये जायचा. आता या भागामध्ये बोगीबील नावाचा एक प्रचंड मोठा 4.5 किलोमीटर लांबीचा एक मोठा पूल बांधला गेलेला आहे. त्याच्यामुळे दळणवळण हे खूपच सोपं झालेलं आहे आणि ही अक्षरशः लष्करी दृष्टीने एक क्रांती आहे. एवढंच नव्हे तर बोगीबीलवरती एक खालती रेल्वे ब्रिजसुद्धा बांधलेला आहे. त्याच्यामुळे रेल्वेचा प्रवाससुद्धा ब्रह्मपुत्रेला आता पार करू शकतो. जुन्या काळामध्ये रेल्वे लाईन ही जोडलेली नव्हती. फक्त एकच रेल्वे लाईन होती जी नॉर्थला एक होती जी मुरकोंगसेलेकला थांबायची आणि साऊथला जी दिब्रुगडला थांबायची. आता सेलापत्थर आणि दिब्रुगड हे सुद्धा रेल्वे सेवेनी जोडलं गेलेलं आहे, ज्याच्यामुळे शेतीचा माल आणि इतर बाबींचा मोठ्या प्रमाणामध्ये आयात आणि निर्यात ही केली जाते. तर अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते आहेत त्याच्याविषयी नंतर मी बोलीन, परंतु एक लक्षात असावं की चीनने एक व्हाईट पेपर तयार केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्ही पुढच्या काही वर्षामध्ये 5 लढाया लढणार आहोत. त्याच्यामधली एक लढाई आहे साऊथ तिबेटची आणि साऊथ तिबेट म्हणजे अरुणाचल प्रदेश. चीन म्हणतो अरुणाचल प्रदेश हा आमचा आहे. भारताची जी घाबरट वृत्ती होती त्याचा गैरफायदा चीननी घेतला होता आणि चीननी तिबेटमध्ये आणि आपल्या भागामध्ये अतिशय मोठे रस्ते, रेल्वे लाईन, विमानतळ, हेलिपोर्ट बांधले होते. आणि असं त्या पहिलं असं मानलं जायचं की चीनला जर भारतावरती हल्ला करायचा असेल तर रस्ते कमी असल्यामुळे, थंड भाग असल्यामुळे त्यांना 2 ते 3 वर्ष सैन्य पुढे आणण्याकरता सीमेवरती तयारी करावी लागेल. परंतु आता परिस्थिती तशी नाही. सीमेवरती बांधल्या गेलेल्या रस्त्यामुळे केवळ काही महिन्यामध्येच चीन सैन्याची जमवाजमव करून आक्रमण हे करू शकतो. परंतु लक्षात असावं की चीनने जे तिथे रस्ते बांधलेले आहेत किंवा जे रेल्वे लाईन बांधलेले आहेत त्याचा 1% वापरसुद्धा तिथली जनता करत नाही, कारण तिथली लोकसंख्या ही अतिशय विरळ आहे. त्याच्यामुळे हे साफ आहे की हे रस्ते केवळ भारतावरती आक्रमण करण्याकरताच आहे, कारण बाकी त्याचा कशाकरताही फारसा उपयोग नाही. तर या रस्त्यांमुळे चीन आज 5 ते 7 लाख जेवढं सैन्य आपल्या सीमेवरती आणू शकतो. तर अर्थातच अशा या एवढ्या मोठ्या सैन्याच्या विरुद्ध लढाई करण्याची भारतीय सैन्याची क्षमता असायला पाहिजे. शौर्य, धैर्य, नेतृत्व यामध्ये भारतीय सैन्याला काहीही कमी नाही, परंतु जे कमी होतं ते म्हणजे रस्ते, रेल्वे लाईन, ज्यामुळे वाहतूक करणं हे सोपं होईल. तर त्याकरता आता जे अनेक नवीन रस्ते बांधले गेलेले आहेत
नद्यांवरती वेगवेगळे पूल निर्माण केलेले आहेत, तर त्याच्यामुळे रेल्वे लाईन ज्या बांधल्या गेल्या आहेत त्याच्यामुळे मोठा फायदा हा होतो आहे. लक्षात असावं की डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधणं याला खूपच वेळ लागतो. याचं मुख्य कारण असं असतं की डोंगराळ भाग असतो तिथे रस्ते बांधण्याकरता तुम्हाला केवळ काही 5-6 महिने एवढाच फक्त वेळ मिळतो. एवढंच नव्हे तर इथे मजूर मिळत नाहीत, तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरता येत नाही. परंतु आता सरकारने प्रायव्हेट कंपनीजला काम देऊन रस्ते बांधण्याची स्पीड ही वाढवलेली आहे. परंतु तिथले काही लोक याला थांबवतात, कारण त्यांची इच्छा असते की रस्ते बांधण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते लोकल लोकांना मिळावे, जे म्हणजे असं म्हणायला नको पण ते बऱ्यापैकी आळशी आहेत. त्यांची एफिशियन्सी त्या बाहेरच्या कंपन्या असतात त्याच्या एवढी कधीही नसते. आणि दुसरं असं की अरुणाचल प्रदेशमध्ये लँड रेकॉर्ड्स म्हणजे जमिनी रेकॉर्ड्स किंवा 7/12चा उतारा नावाचा प्रकार फारच कमी आहे. आणि जिथे जिथे रस्ते बांधले जातात त्या भागातले लोक म्हणतात की ही जमीन आमचीच आहे. कोणाकडेही जमिनीचं रेकॉर्डचं काही पत्र नसतं. त्याच्यामुळे सरकारला त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मोबदला हा द्यावा लागतो. या भागात दर्दी कोसळतात, पाऊस येतो. म्हणजे मी ज्या वेळेला या भागामध्ये होतो त्याच वेळेला एक मोठी दरड तुटिंग या भागामध्ये कोसळली आणि काम करणारे 4 मजदूर त्या दरडीखालती दबून तिथे मारले गेले. त्यांना आपण श्रद्धांजली व्हायलाच पाहिजे, कारण अशा या शूर मजुरांमुळे आणि भारतीय सैन्यामुळे ही सीमा आपली जी आहे ती सुरक्षित आहे. तर रस्त्यांचा कसा फायदा होतो याविषयी मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर या सॅटेलाईटच्या मदतीने इथल्या जमिनीचं पंजीकरण करायला पाहिजे, रेकॉर्ड्स नीट करायला पाहिजे. त्याच्यामुळे जमीन नेमकी कोणाची हे आपल्याला कळेल. परंतु या भागामध्ये जमिनी विकून सामान्य नागरिकांकडे प्रचंड पैसा हा निर्माण झालेला आहे आणि बहुतेक सगळ्या कुटुंबांकडे एक 4 व्हीलर आणि 1 ते 2 टू व्हीलर्स असतातच. म्हणजे पैसा आम जनतेपर्यंत कसा पोहोचला आहे याची आपल्याला कल्पना यावी. चांगली बाब अशी आहे की हे जे 4 व्हीलर्स आहेत याचा वापर अनेक कुटुंब हे टुरिझम म्हणजे पर्यटनाकरता करतात. इथे होमस्टे नावाचा प्रकार हा मचुका खोऱ्यामध्ये किंवा सियांग खोऱ्यामध्ये खूप पॉप्युलर आहे. सियांगमध्ये सुद्धा हा खूप पॉप्युलर आहे. या भागामध्ये आदिवासी जे राहतात त्यांना प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स हा लागू नये. आणि अनेक काही इतर व्यावसायिक जे इथे सेटल झालेले आहेत त्यांनी दुकानं इथल्या लोकल जनतेच्या नावाने उघडलेली आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. लक्षात असावं, भारतीय सैन्य जे सीमेवरती सर्वात पहिले होतं, जिथे इवन अरुणाचल प्रदेशची जनता राहत होती त्यांना मात्र इन्कम टॅक्सचा प्राप्तिकर हा कधीही माफ झाला नव्हता. परंतु चांगल्या रस्त्यामुळे आता पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाममधला शेतीमाल जो आहे हा अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात येतो. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये फळं खूप होतात. उदाहरणार्थ अननस आहे, संत्री आहे. तर त्यांच्या आता या फळांना आसामच्या मोठ्या शहरांमध्ये चांगला भाव मिळतो आहे. तर याचा फायदा अर्थातच आम जनतेला होतो आहे. आणि अरुणाचल प्रदेशमधली पुष्कळशी जनता दिब्रुगड फार जवळ असल्यामुळे केवळ 4 तासात आपण तिथे जाऊ शकतो. याच्यामुळे मेडिकल करता, आरोग्याकरता दिब्रुगड किंवा आसामचा प्रवास हा करतात. तर त्याच्यामुळे हा फायदा खूपच झालेला आहे. आणि पर्यटन व्यवसाय हा सियांग खोऱ्यामध्ये वाढलेला आहे, सियांगमध्ये वाढलेला आहे, मचुकामध्ये वाढलेला आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट अशी की सरकारने या भागामध्ये सीमावर्ती भागात व्हायब्रंट विलेजेस म्हणजे मॉडेल विलेजेस तयार सरकार करत आहे. कारण या भागामध्ये आपली जनता ही राहतच नव्हती. तर सीमेवरती राहण्याची साधनं नसल्यामुळे, मोबाईल कनेक्शन नसल्यामुळे, रस्ते नसल्यामुळे, रोजच्या राहण्याकरता मिळणारं सामान मिळत नसल्यामुळे जनता ही फारशी राहत नव्हती. ती व्हायब्रंट विलेजेसमुळे आता राहायला लागेल. आणि यामुळे ही जनता या भागामध्ये सैन्याचे डोळे आणि कान म्हणून काम करतील, ज्यामुळे या भागावरती पर्यटन वाढेल, लोकांकरता रोजगार निर्मिती होईल, होमस्टे नावाचा प्रकार वाढेल, ज्यामुळे यांच्या प्राप्तीमध्ये पुष्कळ भर पडेल. आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये आपली लोकसंख्या वाढून भाग जास्त सुरक्षित होईल. कारण प्रत्येक ठिकाणी सैन्य हे ठेवणं शक्य नाही.
आता मी एका शेवटच्या भागाकडे येतो की या भागामध्ये विवेकानंद मिशन, रामकृष्ण मिशन यांचं योगदान. देशाची सुरक्षा ही केवळ सीमेची सुरक्षा पुरते मर्यादित नसते, परंतु देशाच्या आतले नागरिक किती देशभक्त आहेत आणि ते देशाकरता काय करू इच्छितात याच्यावरती सुद्धा ही सुरक्षितता अवलंबून असते. आज विवेकानंद मिशन, रामकृष्ण मिशन या भागामध्ये चारित्र्यवान नागरिक तयार करण्याचे काम अनेक वर्षापासून करत आहेत आणि ज्याचा प्रभाव हा आपल्याला दिसत आहे. आपल्याला कल्पना आहे की विवेकानंद मिशन जो प्रकार आहे, एक अतिशय मोठे स्वयंसेवक एकनाथजी रानडे यांनी विवेकानंद मिशनची स्थापना केली आणि आज यांच्या 45 शाळा या अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि त्यांचं काम हे अतिशय सुंदर आहे. देशभक्त देशप्रेमी नागरिक बनवण्यामध्ये त्यांचं योगदान हे खूपच जास्त आहे आणि तशाच प्रकारचं काम रामकृष्ण मिशनसुद्धा करत आहे. आणि आता आपल्याला कल्पना असेल तर भोसला मिलिटरी स्कूलसुद्धा त्या भागामध्ये एक सैनिकी शाळा उघडत आहे. याच्यामुळे देशभक्त नागरिक निर्माण झाल्यामुळे आपली जी सुरक्षा आहे ही अजून जास्त मजबूत होत आहे. याच्या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये मी रस्ते बांधणी कशी झाली, पूल बांधणी कशी झाली याविषयी बोलण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.